दोन विद्यार्थ्याला जर सेम मार्क्स मिळत असतील तर सेम मार्क्समध्ये काय केलं जातं माहिती आहे का, की ज्या विद्यार्थ्याचं नाव अल्फाबेटनुसार पहिले येत असेल त्याची रँक पहिले येणार. तर हे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायला लागेल की सर स्क्वेअर रूट काय असते आणि क्यूब रूट काय असते. काही नंबरचं स्क्वेअर माहित असणं गरजेचं आहे. जसं 1चा स्क्वेअर किती आहे, 1 आहे. दोन विद्यार्थ्याला जर सेम मार्क्स मिळत असतील तर सेम मार्क्समध्ये काय केलं जातं माहिती आहे का, की ज्या विद्यार्थ्याचं नाव अल्फाबेटनुसार पहिले येत असेल त्याची रँक पहिले येणार. तर हे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायला लागेल की सर स्क्वेअर रूट काय असते आणि क्यूब रूट काय असते. काही नंबरचं स्क्वेअर माहित असणं गरजेचं आहे. जसं 1चा स्क्वेअर किती आहे, 1 आहे. कोणते नंबर येऊ शकणार नाही जेव्हा आपण स्क्वेअर करणार, त्यांचा आखरी नंबर हे कधीच नसतात. कोणते नंबर आखरी दिसत नाहीये, तू कधी शेवटचा देऊ शकत नाही. तुम्हाला तू कधीच येऊ शकत नाही. तुमचे लास्ट डिजिट आहेत 00, 21, 44, 69, 96, 25, 56, 89, 41, 84 हेच नंबर असायला पाहिजे. मॅथ्स इम्पॉर्टंट काय हे पहिले लक्षात द्या. मॅथ्स यासाठी इम्पॉर्टंट आहे की मॅक्झिमम स्टुडंट त्याला इग्नोर केल्या जातात. हां, पण एक्झाममध्ये त्याचे जे स्कोर असणार आहे तुमचे ते बूस्ट करून टाकणार. रँक ड्रास्टिकली तुमची चेंज होऊन जाणार सीईटीच्या नुसार. कारण की सीईटीमध्ये काय असणार ना, सपोज कन्सिडर करूया की एखाद्या पर्सनमध्ये दोन व्यक्तींमध्ये 1 मार्कचं डिफरन्स असेल. मार्क्स जरी 1 डिफरन्स असेल पण रँकिंग मार्फत मात्र तुमचं 1 मार्कचं डिफरन्स इज इक्वल टू 100 प्लस. ठीक आहे, एका मार्कानं 100 प्लसची रँक चेंज होते यार. ठीक आहे, बरेचदा असं कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर काही कंडिशन अशी पण आहे, दोन विद्यार्थ्याला जर सेम मार्क्स मिळत असतील तर सेम मार्क्समध्ये काय केलं जातं माहिती आहे का, की ज्या विद्यार्थ्याचं नाव अल्फाबेटनुसार पहिले येत असेल त्याची रँक पहिले येणार आणि दुसऱ्याची नेक्स्ट होणार, असे पण दाखवल्या जातात. तर काही पॅरामीटर आहे त्याला आपण बघणं गरजेचं आहे. माझा मेन पर्पज आहे की आपण जेव्हा हे लेक्चर अटेंड करणार आहे, या लेक्चरमध्ये आलेले सगळे प्रश्न, ठीक आहे, म्हणजे 2025चा क्वेश्चन पेपर बघत आहे, त्यानुसार कोणते कंटेंट विचारण्यात आले होते, ट्रिक्स काय आहे, नंबर किती सिंपल विचारला जातात हे पहिले तुम्हाला समजायचं. कारण की मॅक्झिमम काय करतात, आता मी जो पेपर घेत आहे तुमचा, हा, तो सीईटी वाला पेपर आहे आणि सीईटीच्या पेपरमध्ये मॅक्झिमम स्टुडंट असं कन्सेप्ट मानतात की चला मी स्किप करून टाकणार, एक्झाममध्ये मॅथ्स स्किप करायचा आहे कारण खूप कमी वेटेज आहे. पण जो तुम्ही स्किप करतोय तो खरंच अवघड आहे का, की एकदम एक्स्ट्रीमली सिंपल होतं, हे बघणं गरजेचं होतं. ठीक आहे, चला मी डायरेक्टली स्टार्ट करतोय. 1 बाय 1 क्वेश्चन. तुम्हाला कोणताही पेपर सॉल्व्ह करण्या अगोदर बघा, नॉर्मली काय ना, मी जो पेपर इथे घेतोय तो आहे लॉ सीईटी 2025 ऍक्च्युअल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जसं तसं आलेलं. मग हा सर पेपर कसं मिळालाय, तुम्ही जेव्हा टेस्ट देता तुमचं ओरिजिनल पेपर गव्हर्नमेंट काय करते, आपल्याला वापस करते. तर मागच्या वर्षी जे आपल्या इन्स्टिट्यूटचे स्टुडंट होते त्यांच्याच पेपरमधून हा डिझाईन करण्यात आलाय. पीपीटी यासाठी प्रेझेंट करण्यात आली कारण की अट्रॅक्टिव्ह दिसते, लिहिण्यासाठी चांगली स्पेस भेटते, म्हणून आपण पीपीटीवर कंडक्ट करतोय. बघा, नॉर्मली फक्त क्वेश्चन हे रीड करूया. कोणता टॉपिक आहे हे पहिले डिसाईड करून त्यानुसार मी कन्सेप्ट स्टार्ट करतो. ठीक आहे, बघ. व्हॉट इज द लिस्ट नंबर टू बी ऍडेड इन अ 725, मेक इट अ परफेक्ट स्क्वेअर. एक छोटा काहीतरी नंबर तुम्ही कोणता ऍड करणार 725 मध्ये, की त्यानंतर तो नंबर काय बनायला पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर. हा क्वेश्चन आहे. आता माझं म्हणायचं, सपोज हा एक्झाम्पल आहे आणि आपल्याला याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हा एक्झाम्पल कोणत्या टॉपिक मार्फत कंडक्ट करण्यात येतोय, हा टॉपिक आपल्याला माहित असायला पाहिजे. व्हॉट इज द टॉपिक नेम, स्क्वेअर रूट क्यूब रूट. टॉपिकचं नाव काय आपल्याला यामध्ये, स्क्वेअर रूट क्यूब रूट. ह्या टॉपिक मधून हा क्वेश्चन विचारण्यात आलाय. तर हे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायला लागेल की सर स्क्वेअर रूट काय असते आणि क्यूब रूट काय असते. तर या कन्सेप्टच्या नंतर मी ते कन्सेप्ट बरोबर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार. म्हणजे आपण काय करणार आहे, जेवढे पण एक्झाम्पल आहे त्याचं कन्सेप्ट आणि देन इज एक्झाम्पल असं जाणार. आता स्क्वेअर रूट मध्ये बघा, नॉर्मली आपण जेव्हा स्क्वेअर रूटची गोष्ट करतो की सर स्क्वेअर रूट कसं फाइंड करतात, स्क्वेअर रूट काय असणार आहे, कारण की हा प्रश्न पर्टिक्युलर स्क्वेअर रूटवर आहे. पण होऊ शकते की तुम्ही नेक्स्ट इयरला एक्झाम दिलं तर नंबर कशावर येणार, क्यूब रूटवर पण येऊ शकतो. मग त्याला सॉल्व्ह कसं करायचं. आता स्क्वेअर रूट काय असतात बघा, नॉर्मली आपण एखाद्या नंबरचं जेव्हा स्क्वेअर करतो यार, हा, स्क्वेअर करता, तर स्क्वेअर करताना तोच नंबर कितीदा मल्टिप्लाय केला जाते, 2 टाइम्स मल्टिप्लाय करतो. जसं नॉर्मली एक समजा की नंबर इज गिवन द एक्स, एक्सचा स्क्वेअर पाहिजे, तर एक्सचा पॉवर किती असतो, 2 असणार आहे. आणि या नंबरला तुम्ही प्रेझेंट करताना कसं करता, एक्स इंटू एक्स यानुसार लिहिता की नाही, तर दॅट इज द स्क्वेअर ओनली. हा स्क्वेअर आहे की नाही. पण स्क्वेअर रूट जेव्हा केला जाते तर स्क्वेअर रूट म्हणजे काय, तो मोठा नंबरला काय करणार आपण, स्मॉलर नंबर मध्ये कन्वर्ट करतो, छोटा नंबर बनवतो. मग याची प्रोसेस बघा कशी आहे. काही नंबरचं स्क्वेअर माहित असणं गरजेचं आहे. जसं 1चा स्क्वेअर किती आहे, 1 आहे. या दरम्यान 2चा स्क्वेअर किती असणार आहे, 4 आहे. ओके, चला 3चा स्क्वेअर काय असते, 9 आहे. करेक्ट. हा,
त्यानंतर 4चा स्क्वेअर किती असते आपलं 16 आहे. ठीक आहे. 100% मी जे तुम्हाला आज शिकवणार आहे त्यावर क्वेश्चन येणारच नाही, गॅरंटीड सांगतो. लिहू नका, पहिले समजून घ्या व्यवस्थित, मी लिहायला टाइम देतोय. पूर्ण क्वेश्चन, पूर्ण कन्सेप्ट, सगळे कन्सेप्ट इथे क्लिअर करतोय. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन हे झालं. मग आपण असं म्हणूया 5चा स्क्वेअर किती असणार आहे? 25. 5चा स्क्वेअर 25 आहे. ओके. नेक्स्ट इज 6चा स्क्वेअर किती असतात आपलं 36. ओके. देन 7चा स्क्वेअर किती असणार आहे 49. ओके. देन 8चा स्क्वेअर 64. हे झाले. त्यानंतर आपण म्हणूया 9चा स्क्वेअर 81. 9चा स्क्वेअर 81 आहे. आणि जर सपोज हे सिंगल डिजिट मानले तर 0चं स्क्वेअर इज ऑल्सो 0 होतं. ठीक आहे. हे झाले स्क्वेअर. मग आपण इथे नंबरला काय लिहिण्यात आलं की 2 डिजिट जे सिंगल डिजिट जे नंबर आहे त्यांचा आपण स्क्वेअर इथे कंडक्ट करतोय. स्क्वेअर रूट फाइंड करणं म्हणजे काय असते, याचं अपोजिट जाणं. की मला जर स्क्वेअर रूट फाइंड करायचं असेल तर स्क्वेअर रूट काय असणार की मोठ्या नंबरला तुम्ही काय करणार, छोट्या नंबरमध्ये कन्वर्ट करणार. जस्ट एन एक्झाम्पल, 25 नंबर आहे की नाही, 25 मोठा नंबर आहे. 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा आहे. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 25? 5 येणार की नाही लहान नंबर. ओके. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 49? 49चा स्क्वेअर रूट काय येतो 7 येणार, कारण की 49 मोठा नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट काढणं म्हणजे 7 येणार. आणि स्क्वेअर रूटला आपण जेव्हा प्रेझेंट करतो तर स्क्वेअर रूटला आपण जे प्रेझेंट करतो तो असा सिम्बॉलनं प्रेझेंट करतो. ठीक आहे. या सिम्बॉलनं स्क्वेअर रूटला प्रेझेंट केला जाते. मग आता या दरम्यान जेव्हा मी एखादा नंबर प्रेझेंट करत असेल की अंडर रूट ऑफ 25, तर यालाच आपण आन्सर म्हणतो 5. तर इज अ स्क्वेअर रूट. ठीक आहे. जर मी असं म्हणत असेल अंडर रूट ऑफ 36, सांगा 36चा स्क्वेअर रूट काय असतो, तुम्ही म्हणणार 6 आहे सर. ठीक आहे. सपोज आणखीन एक नंबर इथं प्रेझेंट करतो, अंडर रूट ऑफ 121. व्हॉट इज द अंडर रूट ऑफ 121? 11. तर हे स्क्वेअर रूट आहे. तर दीज आर द स्क्वेअर रूट. ठीक आहे. सिंपल. हे नोट डाऊन करा, बघूया. नंबरचे स्क्वेअर हे लक्षात येणं गरजेचं आहे. स्क्वेअर रूट काढणं म्हणजे यानुसार आपण याला प्रेझेंट करतोय. ठीक आहे. नॉर्मली आता लक्ष द्या की जेव्हा मी स्क्वेअर रूट फाइंड करणार, स्क्वेअर रूट फाइंड करताना आपल्याला काही नंबर बघणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ युनिट प्लेस. की आखरी नंबर काय असतात स्क्वेअर रूट काढताना, म्हणजे मोठ्या नंबरला जेव्हा आपण छोट्या नंबरमध्ये कन्वर्ट करतो त्याचं लास्ट नंबर काय असतो. ठीक आहे. सपोज आता बघा, हा 1 आहे की नाही, 1चं स्क्वेअर रूट केलं तर काय येणार आहे 1च येणार. बरोबर आहे. ठीक आहे. या दरम्यान बघा, आणखीन या ठिकाणी 1 आहे की नाही युनिट प्लेसला, पण हा जो 1 आहे त्याचं स्क्वेअर रूट जर बघितलं तर ऍक्च्युअली इज 81. त्याचं काय बनतो आन्सर 9 बनणार. वापस येणार की नाही 9 बनणार. तर मॅथ्स काय म्हणते, जेव्हा युनिट प्लेसला जर आपलं 1 असेल तर 1चे 2 आन्सर बनू शकतात. या तर आपलं 1 बनू शकेल, नाही तर दुसरं 9 बनू शकेल. ठीक आहे. चेक करा, लिहू नका, एकदम शांततेत बघा. हा नंबर काय आपलं 4. सांगा 4चा स्क्वेअर रूट किती येते 2 येतो. 2 येतो की नाही स्क्वेअर रूट म्हणजे वापस. तो युनिट प्लेसला सर 4 आहे. युनिट प्लेस म्हणजे आखरी डिजिट, लास्टचा नंबर, अंक. या दरम्यान 4 दिसत असेल तुम्हाला, पण याचं काय येणार आहे 8 येणार आहे. मग सेकंड रूल असं बनतो की जर युनिट प्लेसला आपलं 4 असेल तर 4चं तुमचं 2 बनू शकते, नाही तर 4चं किती 8 बनू शकतं. ते येऊ शकतं. नेक्स्ट नंबर बघा, ह्याचा नंबर काय 9. 9चं काय येतोय 3 येते. ठीक आहे. या दरम्यान बघा 9 इथं दिसत आहे की नाही, पण याचं काय बनणार 7 बनणार. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, जर युनिट प्लेसला 9 असेल तर 9चं 3 बनू शकतो, नाहीतर 7 बनू शकतो. हे 9 साठी. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट, युनिट प्लेसला काय 6 आहे. 6चं किती काय येतोय 4चा स्क्वेअर 16. या दरम्यान 6 आहे. हा कशाचा दिसतोय 6च दिसतोय. तर युनिट प्लेसला जर आपलं नंबर 6 येत असेल तर त्याचं स्क्वेअर रूट करताना या तर 4 येऊ शकतो, नाही तर 6 येऊ शकतो. ठीक आहे. मग आता बाकीचे जे नंबर आहे अदर नंबर ते चेक करूया. आता अदर नंबर कसं माहितीये का, या नंबरचं युनिट प्लेस बघा, या नंबरचं युनिट प्लेस किती आहे 5 आहे. 5 बाकीचं कुठे दिसतच नाहीये. मग जेव्हा आपण युनिट प्लेसला 5 असतो तर त्या युनिट प्लेसला 5 ची व्हॅल्यू हमेशा काय बनणार आहे 5 बनणार आहे. 5 ची व्हॅल्यू 5 बनणार. जर युनिट प्लेसला 5 ची व्हॅल्यू 5 बनत असेल तर सेम बघा इथं काय दिसत आहे आपल्याला 0. तर 0 ची व्हॅल्यू काय बनणार आपल्याला 0च बनणार. तर युनिट प्लेसला जर 0 येत असेल तर त्याची व्हॅल्यू 0च बनते. मग आता मुश्किल काय यामध्ये, मुलं म्हणतात की सर आम्ही लक्षात कसं ठेवणार, आठवण कसं ठेवणार. एक्स्ट्रीमली सिम्पल वर्ड, सिम्पल बघा तुम्ही. 1 प्लस 9 किती असतात 10. 2 प्लस 8 किती असते 10. 3 प्लस 7 किती असतात 10. 4 प्लस 6 किती असतात 10. जर मला एक नंबर ऑलरेडी माहित असेल तर मी दुसरा नंबर बाय डिफॉल्ट सांगेल. आता कसं, जर आखरी नंबर आपला 1 असेल,
1चा स्क्वेअर रूट किती येतोय? 1च येतोय. मग 1 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर 10 होणार? 9 ऍड केलं म्हणून दुसरा नंबर 9 होता. जर शेवटचा नंबर माझा 4 असेल, 4चा स्क्वेअर रूट किती येतोय? 2 येतोय. जर 4चा स्क्वेअर रूट 2 येत आहे, तर 2 मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर 10 होतो? तो 8 असणार. ठीक आहे. युनिट प्लेसला जर माझा नंबर 9 असेल, 9चा स्क्वेअर रूट काय येतो यार? 3 येतो. तर दुसरा नंबर किती असायला पाहिजे? 7 असायला पाहिजे. ठीक आहे. युनिट प्लेसला जर 6 असेल तर 6चा स्क्वेअर 6 असतो, 36. तर एक 6 असेल तर दुसरं 4 असायला पाहिजे. तर यानुसार आपण लक्षात ठेवणार. 0 असेल तर 0 राहतो आणि 5 असेल तर 5. ठीक आहे. या टॉपिकमध्ये आजच्या लेक्चरचा मेन पर्पज काय? जेवढे पण कंटेंट घेणार आहे त्यांचे कन्सेप्ट विथ पीवायक्यू क्वेश्चन पेपर, असं माझं लॉजिक आहे. ठीक आहे. मी प्रत्येक क्वेश्चनला इथं सॉल्व्ह करणार. सॉल्व्ह करताना तुम्हाला दाखवणार की कोणत्या पेपरमध्ये कोणता प्रश्न आहे, कोणत्या टॉपिक मधून आहे, त्याचे कन्सेप्ट आणि डायरेक्ट एक्झाम्पल नोट डाऊन करा. आपण नंबरचा स्क्वेअर करतो. नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर युनिट प्लेसला 1 येऊ शकतो, युनिट प्लेसला 4 येते, युनिट प्लेसला 9 येते, युनिट प्लेसला 6 येते, युनिट प्लेसला 5 पण येतो आणि युनिट प्लेसला काय येऊ शकतो? 0 पण येऊ शकतात. तुम्ही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला तर 0 येऊ शकतो, 1 येऊ शकते, 4 येऊ शकते, 6 येऊ शकते, 5 येऊ शकते, आणखीन कोणता? 9 येऊ शकतात. कोणते नंबर युनिट प्लेसला होऊ शकत नाही? कोणते नंबर येऊ शकणार नाही? जेव्हा आपण स्क्वेअर करणार त्यांचा आखरी नंबर हे कधीच नसतात. कोणते नंबर आखरी दिसत नाहीये? 2 कधी शेवटचा देऊ शकत नाही तुम्हाला. 2 कधीच येऊ शकत नाही. 2च्या बरोबर कोणता नंबर येऊ शकत नाही? 3 नाही येत आहे. 6 तर येत आहे ना युनिट प्लेसला. 6 तर आहे युनिट प्लेसला. 2 नाही येणार, 3 नाही येणार, आणखीन काय नाही येणार? 5 तो आहे युनिट प्लेसला. 7 नाही येणार. 7च्या नंतर काय नाही येणार? 8 नाही येणार. म्हणजे जेव्हा तुमचा एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर असेल, तो कसं ठरतो? तर त्याचं म्हणणं आहे युनिट प्लेसला हे नंबर कधीच नसायला पाहिजे. जर युनिट प्लेसला हे नंबर दिसत असेल तर दॅट टाइम ते परफेक्ट स्क्वेअर होणार नाही. पक्का हे समजत आहे? जर युनिट प्लेसला हे नंबर दिसले तर दॅट टाइम इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. ते नंबर कधीच युनिट प्लेसला नसतात. आता मी क्वेश्चनवर येतो आणि थोडंसं आणखीन एक कन्सेप्ट ऍडिशनली सांगतोय. ठीक आहे. मग सेकंड कंटेंटवर जाऊ. क्लिअर? रब करू? ठीक आहे. चला आता जो क्वेश्चनला आपण आलो होतो ते क्वेश्चन बघूया. हाच क्वेश्चन सेम. व्हॉट इज द लिस्ट नंबर, व्हॉट इज द लिस्ट नंबर टू बी ऍडेड? लिस्टचं म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय लिस्ट? छोट्यात छोटा नंबर टू बी ऍडेड 725 मध्ये तो नंबर ऍड केल्यानंतर आपला नंबर काय असायला पाहिजे? म्हणे परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. तर सांगा छोटा नंबर कोणता? तर आपल्याला यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे की जो एक्स नंबर आहे तो नंबर आपला कोणता असायला पाहिजे? स्मॉलेस्ट असायला पाहिजे, सगळ्यात छोटा नंबर असायला पाहिजे. तर एक लक्षात आहे, एकदम बेसिक तरीका. सगळ्यात पहिले कन्सिडर करूया की मी जर सपोज 1 ऍड करत असेल, मी 1 ऍड करत असेल, 720 काय आलं असेल माझं? 6 येणार. तर मी 726 आखरी नंबर 6 येतोय की नाही? तर हा मला पॉसिबल आहे, मी 1 ऍड करू शकतो, आहे की नाही? सेकंड 4 ऍड केलं तर काय नंबर येणार? 729. लास्टला 9 आहे की नाही? तर 9 होऊ शकतात, म्हणजे दोन्ही पॉसिबल. त्यानंतर जर मी लास्टला 5 ऍड केलं तर 730. हा 730 येणार. ओके, लास्टला जर 2 ऍड केलं तर 727. मग 727 7 होतो का? नाही. म्हणून हा नंबर कधीच ऍड होऊ शकणार नाही. ठीक आहे. हा नंबर ऍड नाही होऊ शकणार. मग आपल्याकडे किती ऑप्शन आहे? दीज आर द 3 ऑप्शन. हे 3 ऑप्शन आहे की नाही? मग आता या 3 ऑप्शनला आपण जेव्हा ऍड करतो, सपोज मी 5 ऍड केलं तर तुम्ही सांगाल सर 730 येणार. ठीक आहे. सपोज जर मी 4 ऍड केलं तर हा नंबर होणार 729 होणार. सपोज मी 1 ऍड केलं तर हा बनणार कोणता? 726 बनणार. हे बनणार आहे की नाही? मग आपल्याला हे ओळखायचं की सर यामध्ये परफेक्ट स्क्वेअर वाला नंबर कोणता असेल? ठीक आहे. परफेक्ट स्क्वेअर काय? एखाद्याचं जर नंबरचं स्क्वेअरचं टेबल माहित असेल तर त्यांना डायरेक्ट आन्सर येतो, आणि ज्यांना माहित नसेल तर थोडंसं त्यांना आणखीन एक ट्रिकी कन्सेप्ट सांगा लागेल. आता काय बघा, एक नॉर्मली याला एक्झॅक्टली परफेक्ट कसं सॉल्व्ह करतात. ठीक आहे. हे नंबर गिवन आहे. कुणाला माहित आहे की यांचा स्क्वेअरच्या आसपास कोणता नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे? 729 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हा 729 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? 27चा. तर हा नंबर करेक्ट, बाकीचे नंबर रॉंग, बिकॉज हा 27चा परफेक्ट स्क्वेअर मध्ये मोडतो. मग बाकीचे नंबर कॅन्सल होणार. मग आता यांचा आन्सर कशावर आला माहितीये का? यांचा आन्सर यासाठी आला कारण की त्यांना नंबरचं काय माहित होतं? स्क्वेअर माहित होतं. मग दुसरा कन्सेप्ट काय लागू शकतो की जेव्हा तुम्ही याची तयारी करणार तर तुम्हाला काही नंबरचे स्क्वेअर बाय डिफॉल्ट माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट येणं गरजेचं आहे. एक तर राऊंड माहित असायला पाहिजे. 20चा स्क्वेअर किती असतो? 400.
30चा स्क्वेअर किती असतो 900, कारण की 3चं तर 9 आहे, एक 0चं 00, तर या दरम्यानच असायला पाहिजे की नाही तो नंबर, तर तसं आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे, तर 729 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि 729 कधी बनला असेल हा 729, जेव्हा आपण नंबर काय ऍड केलं 4, तर 4 ऍड केल्यानंतर परफेक्ट स्क्वेअर बनतोय. याला आणखीन एक ट्रिक्स आहे, जस्ट तुम्हाला वाटत असेल तर मी ही एक ट्रिक्स दाखवतो की त्यात हे कन्सेप्ट कशी इम्प्लिमेंट केला जातात. सर आणखीन सपोज मला क्लिकच नाही झालं की हा नंबर, तर त्याला आणखीन कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. लास्टला 2 नाही येऊ शकत, 3 नाही येऊ शकत, 7 नाही येऊ शकत आणि 8 नाही येऊ शकत, हे परमनंट आहे. पण लास्टला कोणते नंबर वारंवार यायला पाहिजे, तर यासाठी काही नंबर लक्षात ठेवायचं. बघा, सांगा 10चा स्क्वेअर 100, 11चा स्क्वेअर 121, 12चा स्क्वेअर 144, 13चा स्क्वेअर 169, 14चा स्क्वेअर 196, 15चा स्क्वेअर 225, करेक्ट. 16चा स्क्वेअर 256, 17चा स्क्वेअर 289, हां. 18चा स्क्वेअर 324, करेक्ट. 19चा स्क्वेअर 361, 20चा स्क्वेअर 400. आता तुम्ही म्हणाल सर इथं आम्हाला आठवत नाही. जर तुम्हाला टेबल येत नसेल तर मॅथ्सचं कॅल्क्युलेशन नाही होत होतं. 3चं टेबल 5चं टेबल ज्याला येते त्याचं कॅल्क्युलेशन खूप चांगलं होतं. ज्यांना टेबलच पाठ नाही ते तर मॅथ्समध्ये तसंही राहत नाही. तर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतात. ठीक आहे, 20चा स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट नंबर, 21चा स्क्वेअर 441. ठीक आहे, कोणते नंबर लक्षात ठेवायचं आणि का ठेवायचं हे सांगतोय. 22चा स्क्वेअर 482, सॉरी 484. ओके, देन नेक्स्ट नंबर या ठिकाणी प्रेझेंट करतोय. 23चा स्क्वेअर 529, करेक्ट. 24चा स्क्वेअर 576 आणि 25चा स्क्वेअर 625. असे 29 30 पर्यंत लक्षात ठेवायचं असतात. ते काय म्हणतो, तुम्ही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा, एनी नंबरचा. तुमचे लास्ट डिजिट आहेत 00, 21, 44, 69, 96, 25, 56, 89, 41, 84, 24, 61, 4, 00, 25, 29 हेच नंबर असायला पाहिजे. मॅथ्स काय म्हणतोय की जेव्हा तुम्ही परफेक्ट स्क्वेअर बघता, त्या परफेक्ट स्क्वेअरचे आखरी डिजिट, लास्ट डिजिट असतात ना 2 डिजिट, ते 2 डिजिट कोणते असायला पाहिजे. यात 00, 21, 44, 69, 96, डबल काय आला 25, जो 25 पहिले पण होता, 56, 89, 41, 84, 24, 61, 00, नंतर नंबर काय 25. ठीक आहे, आणि यानंतर किती 29 आणि किती 76. हेच नंबर आखरी 2 डिजिट असायला पाहिजे. आता आखरी 2 डिजिट इथं चेक करा. याचे आखरी 2 डिजिट काय 30. 30 कुठे दिसतोय का तुम्हाला, एका ठिकाणी आहे का, तर हा नंबर बनू शकत नाही. ओके, चला 26 कोणत्याही टेबलमध्ये दिसतोय का, 26 कुठेतरी लिहिण्यात आलाय, मी 25 पर्यंत एक्सपेक्ट करतोय. 26 तुम्हाला कुठे दिसतोय नंबर, आखरी 2 नाही, हा नंबर येऊ शकत नाही. 29 कुठे दिसतोय का तुम्हाला, सांगा बरं. 529 आहे, याचा आखरी डिजिट काय 29 आहे, देअरफॉर इज द परफेक्ट आन्सर. तर एखादा नंबर परफेक्ट आहे की नाही, पहिला बेसिक तरीका, त्याच्या शेवटी 2 नाही येऊ शकत, 3 नाही येऊ शकत, 7 नाही येऊ शकत, 8 नाही येऊ शकत, बाकीचे नंबर येऊ शकतात. पण सर बरेच नंबर आले आणि कन्फ्युजन चालू आहे, तर 25 पर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचे शेवटचे किती डिजिट बघायचं आहे, 2 डिजिट. ठीक आहे, तर हा टेबल फक्त लक्षात ठेवा. हे कधी लागणार, जेव्हा क्वेश्चन काय करणार, चालाकी करणार, डिफिकल्टी करणार, नाही तर बेसिक तर तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. चलो नेक्स्ट. हे स्क्वेअर आहे, या टेबल फक्त हे तुम्ही नंतर पण लिहू शकणार. नेक्स्ट, फक्त एक्झाम्पल बघा, कोणत्या टॉपिकवर विचारण्यात आलंय ते सांग. क्वेश्चन कोणता आहे, 26% ऑफ एक्स इज 182, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. व्हॉट इज द टॉपिक, पर्सेंटेज. फक्त पर्सेंटेजचं टॉपिक आहे. तर मी पहिले पर्सेंटेजचे बेसिक कन्सेप्ट रिपीट करतो, मग त्यानंतर जाऊया. खूप इझिली क्वेश्चन आहे, म्हणजे एकदम बेसिक कंटेंट आहे पर्सेंटेज. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा पण आपल्याला पर्सेंटेजचे प्रश्न येतील, पर्सेंटेज, तर पर्सेंटेजला आपण प्रेझेंट बघा कसा ना करतो, हा सिम्बॉलला आपण प्रेझेंट करतो. जेव्हा हे सिम्बॉल कोणत्याही ठिकाणी लावल्या जाते, दॅट टाइम वी रीड ॲज अ पर्सेंटेज. सपोज एखाद्या कॅन्डिडेटनं सांगितलं की त्याला 80% मार्क्स मिळाले, 80% मिळाले म्हणजे आपण त्याला कसं कन्सिडर करतो, 80 किती पैकी मिळाले असतील यार, 100 पैकी असेल, म्हणजे आपण त्याला लिहिताना असं प्रेझेंट करतो. ठीक आहे, या सिम्बॉलला. मग जेव्हा आपण तो पर्सेंटेजचा सिम्बॉल लागत असेल, सपोज X%, तर व्हॉट इज मीन बाय X%, एक्स डिवायडेड बाय किती 100. तर आपण याला अशा प्रकारे लिहितोय, एक्स डिवायडेड बाय 100. ही स्टेप समजली. ठीक आहे, ओके नेक्स्ट. आता सपोज तुम्ही सगळ्यांनी एक्झाम दिली, तुम्ही एक्झाम देताना टोटल सब्जेक्ट किती होते, 6 सब्जेक्ट होते.
टोटल मार्क्स किती 600. आता एक रफली मी 600 मानतोय. कन्सिडर करूया तुमच्यापैकी एखाद्या कॅन्डिडेटला, आपल्या क्लासच्या कॅन्डिडेटला 500 मिळाले आउट ऑफ द 600. आउट ऑफ द 600 पैकी त्याला 500 मिळाले. मग त्याचे पर्सेंटेज काढायचं असेल, मग तुम्ही कसं काढणार पर्सेंटेज? मिळालेले मार्क्स किती आहे असं नकाच कन्सिडर करू. आता मला पर्सेंटेज येणार, मग 12वी पास करून काय फालतूर पण आहे ना. जर पर्सेंटेज नाही काढता आलं तर 12वी का पास झाली, हेच गोष्ट आहे ना. टोटल मिळालेले मार्क्स, दॅट टाइम हे काय लिहिणार आपण? टोटल मार्क्स. किती मार्क्सचा पेपर आहे. वरती काय मिळतात आपल्याला? ऑप्टेन मार्क्स. किती मार्क्स मिळाले, आणि इंटू काय करणार याला? 100. हा बनणार आपला पर्सेंटेज. बस बेसिक एवढं, ठीक आहे. कारण की या दरम्यान आपण मल्टिप्लाय करतो. तर आता सांगा हा नंबर कसा आला असतं? 500 डिवायडेड बाय 600 आणि इंटू 100 असं काही करायला लागलं असतं. तेव्हा आपण सिम्बॉल काय लावणार याला? पर्सेंटेजचं सिम्बॉल लावणार. मग आता दुसरं होणार 2 0 आणि 2 0 काय झाले? कॅन्सल झाले. 6 न डिवाइड केलं, 6 किती यार? 6 4 जार, नाही 6 8 जार, 6 8 जार 48. 48 गेल्यानंतर उरतात किती? 2. 2 वर 0 20, तो 6 किती? 3 जार 18. 18 गेल्यानंतर उरतात किती? 2 और 2 वर 0, मग ते सेमच. मग 83.33 असे मार्क्स मिळणार तुम्हाला. ठीक आहे. एवढे मिळाले तर चांगले सांगणार लोक, नाही तर याच्यापेक्षा कमी मिळाले अभ्यास नाही केला यांनी. 80च्या खाली आला म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट. 80च्या अबव असेल तर ठीक ठीक, 90च्या अबव तर मेहनत केली आहे. 95 मध्ये मग एकदम सगळ्यात फास्ट भारी स्टडी करण्यात आलेले मुलं, माहित नाही. हे अशा प्रकारे प्रेझेंट करतात. देन व्हॉट इज द प्रेझेंटेशन? पहिला पर्सेंटेजचा कन्सेप्ट सांगतोय की पर्सेंटेज सिम्बॉल देण्यात आला तर त्याला अशा प्रकारे प्रेझेंट करा. दुसरा कन्सेप्ट आहे की सर पर्सेंटेज देण्यात नाही आले, पर्सेंटेज काढायचं आहे. मग पर्सेंटेज काढायचं असेल म्हणजे वरती एक नंबर असेल, खाली एक नंबर असेल, आहे की नाही. या नंबरला आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन नंबर. न्यूमरेटर आणि काय म्हणतो याला? डिनोमिनेटर. याला पर्सेंटेज मध्ये कव्हर करताना जस्ट ए डिवायडेड बाय बी इंटू काय करतात? 100. बस हा झाला तुमचं पर्सेंटेज. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. नोट डाऊन. ठीक, चलो हे क्लिअर झालंय, समजलंय. आता क्वेश्चन एकदम बेसिक आहे, असं वाटचाल की काहीच नाही दिलं होतं, फक्त नॉर्मली दोन कन्सेप्ट माहित पाहिजे होते. ठीक आहे. कन्सेप्ट बघा, मी डबल सांगेन. तसं पर्सेंटेज बहुत डिफिकल्ट आणि वेगळं कन्सेप्ट आहे. बघा आता नॉर्मली काय सांगण्यात आलं? 26% ऑफ एक्स इज इक्वल टू 182. 26% आहे, पण कोणाचं पर्सेंटेज आहे? एक्सचा. त्याची व्हॅल्यू किती आहे? 182. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार? आपण याला असं लिहिणार 26% ऑफ एक्स. हा, इजचं म्हणजे असतो इक्वल. इक्वल असते, इज म्हणजे इक्वल. इज इक्वल टू किती? 182. ही स्टेप समजली का? सांग. ही स्टेप समजली. पर्सेंटेज सिम्बॉल ज्या ठिकाणी दिसत असेल त्याच्या खाली काय लिहिणार आपण? 100 लिहिणार. 100 पैकी असणार की नाही. मग या स्टेपला कसं लिहिलं जाते? 26 डिवायडेड बाय किती? 100. ऑफचं मिनिंग मॅथ्स मध्ये काय असतो? इंटू असतो. मग ज्या दरम्यान पण तुम्हाला ऑफ हा शब्द दिसेल त्याचं मिनिंग इंटू आहे. मग इंटू लावल्यानंतर हा एक्स आहे, बरोबर किती यार? 182. इथपर्यंत सगळ्यांना समजत आहे. मग याला डिव्हिजन करण्याची मेथड असते. आता डिव्हिजन कसं करतात? वरती खाली डिव्हिजन, समोरासमोर डिव्हिजन, जसं वाटेल तसं आपण डिवाइड करू शकतो. मग आता डिवाइड करताना स्टेप बघा. सपोज 26 न मी या नंबरला डिवाइड करायला जाणार आहे. 26 चे डबल 52, 52 चे डबल 104, 104. आता 104 चं डबल केलं तर खूप मोठा नंबर बनणार. 104 चं डबल केलं तर 208 येणार. तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपण 104 पर्यंत आलोय. आता 104 मध्ये जर मी 52 आणखीन ऍड केलं तर? ऍड करताना असं कन्सिडर करा, ठीक आहे, मल्टिप्लाय करताना हा 26 ना डिवाइड होणार, यामध्ये काही डाऊट नाही, 100% होणार. जर तुम्हाला वाटत असेल 26 ना, नाही तर एक काम असं करू शकतो, चला 2 न डिवाइड केलं तर नंबर काय होणार? 13. आणि याला 2 न डिवाइड केलं तर नंबर काय होणार? 91. हे स्टेप समजली? ठीक आहे. आता 13चा टेबल जर तुम्हाला आठवत असेल किंवा येत असेल तर 13 1 जार आणि हा 13 किती असतो? 7 जार. 13 7 जार 91. आणि जे 100 आहे ते या साईडला गेल्यानंतर काय करणार? मल्टिप्लाय, कारण की तू इथं डिवाइड करत होता. म्हणून एक्स ची व्हॅल्यू काय झाली? 7 इंटू 100 बरोबर किती? 7. हा आन्सर होता है. सेकंड डी इज द आन्सर. प्रीचे मार्क्स आहे. मी तुम्हाला सांगेल की 8 स्कोर, मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या एक्झाम मध्ये या पर्टिक्युलर 8 मार्क्स तुम्ही जर स्कोर पुढे करून घेतला ना, तर तुमची रँक आणि तुमच्या फ्रेंडच्या रँक मध्ये डिफरन्स खूप होऊन जाईल. 8 मार्क्स इज इक्वल टू द महाराष्ट्राच्या रँकिंग मध्ये कमीत कमी 8 ते 10,000चा डिफरन्स येणार आहे सीईटीच्या रँक मध्ये. 8 ते 10,000 खूप मोठा गेम आहे. ठीक आहे. ज्या माणसाला कधी कॉलेज भेटणार नव्हतं तो 8,000 10,000 माग आहे.
हा, आणि ज्यानं थोडंसं मॅथ्सकडे बघितलं त्याचं पूर्ण रँकच चेंज होणार. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन? काहीच नाहीये, मॅथ्सचा एकदम बेसिक प्रश्न आहे, यामध्ये लिहिण्यासारखंच एकदम नाहीये. बॉड मास पण लागेल, पण एवढं सिम्पल बॉड मास? ओके चलो, मी एकदा सांगतो की बॉड मास लावणार सर, बॉड मास लागत पण आहे, पण खूप बेसिक बॉड मास. मॅथ्स म्हणतो की एखादा कॅल्क्युलेशन करताना कोणतं इम्प्लिमेंट करायचं आहे? बॉड मास करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मग आता बॉड मास करायला पाहिजे, तर बॉड मास काय म्हणतोय की सगळ्यात पहिला बी ला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय बी? हाँ रश्मि, आपका आंसर आएगा पहले. रश्मि, तुमचा आंसर येणारच आहे पहिले. हा, ब्रॅकेट, बी फॉर ब्रॅकेट. त्यानंतर ओला द्यायला पाहिजे. ओ म्हणजे काय? ऑफ. ओ म्हणजे ऑफ. आणि ऑफचं मिनिंग काय असते? ज्या ठिकाणी नंबरचं स्क्वेअर असेल, हा, नंबरचं क्यूब असेल किंवा कोणतेही रूट असेल, त्याला पहिले सॉल्व करा, असं ऑफचं मिनिंग आहे. ठीक आहे, म्हणजे पहिला तुम्ही कशाला सॉल्व करा? ब्रॅकेटला. ब्रॅकेट नसेल तर कशाला सॉल्व करा? ऑफला. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय पण होऊ शकतो आणि किंवा या नंबरला सॉल्व करा. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय डी? डिव्हिजन. ठीक आहे, डिव्हिजन पक्का लहानपणी असं शिकवण्यात आलंय काही ना काही, हा, की डायरेक्टली पहिल्यापासून डायरेक्ट 12th मध्ये जम्प केलंय सगळ्यांनी फर्स्ट. हा, डी. मग सांगा एम म्हणजे काय? मल्टिप्लेक्शन. एम म्हणजे मल्टिप्लेक्शन झालं असेल. ठीक आहे, तर जेव्हा आपण सॉल्व्ह करणार ही मल्टिप्लेशन. ओके, ए फॉर काय असतात? ऍडिशन. आणि एस फॉर काय असतात? सबस्ट्रॅक्शन. की तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता असा प्रेफरन्स द्यायला पाहिजे. पण ऍक्च्युअली जो कंटेंट आहे तो एक्स्ट्रीमली सिम्पल आहे, आपल्याला दिलेलं. त्या कंटेंट मध्ये विचारत आहे 6+3 इंटू 4-5 असं सॉल्व्ह करा. मग आता सांगा, अकॉर्डिंग टू द बॉर्ड, मग सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करणार? ब्रॅकेट. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायला गेलं तर दोघांची ऍडिशन करायला लागणार. व्हॉट इज द ऍडिशन? 9. आता 9 × 4-5 आहे. सेकंड स्टेप काय सॉल्व्ह करणार? मल्टिप्लेक्शन. कारण की आता ब्रॅकेट झालाय, डिव्हिजन पण नाही दिसत आहे, मल्टिप्लेशनच करायला लागेल. मग आता मल्टिप्लेशन करायला गेलो तर दॅट टाइम 9 × 4 करायला लागणार. 36. मग स्टेप येणार, 36 मायनस किती? 5. आणि 36 मायनस 5 किती? 31. तर 31 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. लिहिलं यार? हा, हे 2025 चे लॉ सीईटीचा ऍक्च्युअल पेपर, असा पेपर आलाय, आणि तरी मुलं म्हणतात की खूप डिफिकल्ट येत आहे. कोणत्या वर्षी? तर बघा ना, 2025 ओरिजिनल मुलाचं पेपर पण त्याचं पूर्ण पाठव. आणि ज्या मुलाचं पेपर बघितलं त्याची स्वतःची रॉंग, की सर एवढं डिफिकल्ट आलं मॅथ्स, आता याला काय काय करायला पाहिजे, म्हणजे काय द्यायला पाहिजे की 1+2 म्हणजे 3 कर बेटा, असे सांग. ओके, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आणि खूप चांगले विचारले जातात. हा टॉपिक फक्त हे ओळखा, मग त्यानंतर मी कन्सेप्ट सांगतो. अ शॉपकीपर सोल्ड 15 शर्ट. एक शॉपकीपर आहे म्हणे, त्यांनी 15 शर्ट्स विकले फॉर ₹2,900. 2,900 त्यांना विकले. ही सफर अ लॉस ऑफ ₹100. देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द इच शर्ट? तर प्रत्येक शर्टची कॉस्ट प्राइस किती आहे ते सांगा, असं त्याचं म्हणणं आहे. एक काम करतो, 2 मिनिटं फक्त मला एक सांगा, आन्सर नंतर बघूया कोणतं टॉपिक आहे. ओके, रश्मी सी आन्सर. हा, प्रॉफिट अँड लॉस. हा, कोणता टॉपिक आहे? प्रॉफिट अँड लॉस. आपण पहिले प्रॉफिट अँड लॉसचे थोडेसे कन्सेप्ट बघूया. यार प्रॉफिट अँड लॉस तुम्ही हे पण लक्षात द्या, मी जे जे टॉपिक सांगतो हे तुमचे मेन टॉपिक झाले, एक्झाम मध्ये येणार आहे. मग आता प्रॉफिट अँड लॉस मध्ये हे टॉपिक लागणार आहे. आता प्रॉफिट अँड लॉस जेव्हा होते कोणतेही टॉपिक, हा, हा बिझनेस ओरिएंटेड आहे, आपल्याला पैशाशी रिलेटेड आहे. मग होते काय की जो एक पर्सन आहे, जो पर्सन प्रोडक्टला बनवतो, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो, ठीक आहे, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणार आहे, हा, तर तो बनवल्यानंतर हा प्रोडक्ट, सपोज एखादा काहीतरी प्रोडक्ट तयार झाला, जो पर्सन प्रोडक्ट बनवतो ना तो कधीच विकत नाही. म्हणजे आजच्या डेटला मी सांगेल, आयफोन इंडियामध्ये खूप जास्त सेलिंग चालू आहे. आयफोन कोणाचा आहे? ऍपल कंपनीचा आहे. पण ऍपल कंपनी स्वतःही आयफोन बनवत नाही, अजिबात बनवत नाही. आयफोन इंडियामध्ये कोण बनवत आहे, कोणी सांगू शकतं? टाटा कंपनी बनवते. सर टाटा वेगळी आहे, टाटाची तर खूप सारे स्टोर आहे. टाटा टायटन बनवते, टाटाची कंपनी TCS आहे, टाटा मोटर बनवते. पण टाटा कंपनी तेवढी मोठी असून पण टाटानी स्वतःचा मोबाईल फोन बनवलाय का? नाही. काही वर्षा अगोदर टाटानं एक हे सिम कार्ड वापरले होते, टाटा डोकोमो. आठवते की नाही? टाटा डोकोमो मे बी तुम्ही कधी नाव ऐकलं असाल. ठीक आहे, असं. पण ऍक्च्युअली टाटा एवढी मोठी कंपनी असून पण कधीच मोबाईलमध्ये एंट्री नाही केली. पण टाटा कंपनी काय करते, इंडियातले राईट्स घेतलेले आहेत. इंडियामध्ये जेवढे पण आयफोन आहे ते बनवण्याचं पूर्ण काम टाटा करते. मग आता टाटा कंपनी जर बनवत असेल आणि सेल करते आयफोन, तो स्वतःचं सिम त्याच्यात सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल करून, तर त्यामार्फत पण त्याला फायदा आहे ना. मग जो व्यक्ती बनवतोय प्रोडक्ट त्याला काही ना काही खर्च लागणार. कशी खर्च लागणार? त्यानं फॅक्टरी टाकली असेल, हा, फॅक्टरीच्या नंतर त्याला पुढे लेबर असतील, कामगार असतील, त्यांना खर्च लागणार. तर दॅट इज कॉल्ड ॲज द ओरिजिनल प्राइस. ओरिजिनल म्हणजे काय?
ज्या प्राइस मध्ये ऍक्च्युली प्रोडक्ट काय करतोय आपलं बनत आहे. मी थोडासा डिफिकल्ट मध्ये यासाठी सांगतोय, पुढे जेव्हा मी एखादा आणखीन पार्ट येणार तर तुम्हाला पहिले कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. ओरिजिनल प्राइस म्हणजे काय, ज्या किमतीमध्ये तो प्रोडक्ट काय झालाय, तयार झालाय, बनलाय की नाही. मग याच्याकडे एक पर्सन आला जो की स्वतः बिझनेसमॅन आहे. हा म्हणतोय की चला यार मी काय करतो, हा जो प्रोडक्ट तुम्ही बनवलाय ना त्याला मी विकण्यासाठी रेडी आहे, पण मला हा प्रोडक्ट तुमच्याकडून पाहिजे. जसं आता सांगा, डीमार्ट माहित आहे तुम्हाला, डीमार्टचे फाउंडर कोण आहे सांगू शकता, राधाकृष्ण दमानिया. बहुत खूप रिच पर्सन आहे, पण एक पण गोष्ट स्वतः बनवत नाही, दुसऱ्यांच्याच गोष्टी स्टॉलमध्ये लावून विकल्या जाते. तर दॅट इज द फाउंडर. पण तो जेव्हा परचेस करत असेल, जसं डीमार्ट मध्ये आपण गेलो, डीमार्ट वाला काय सांगतो माहितीये का, प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट. मग कसं काय डिस्काउंट देत असेल, जेव्हा तो परचेस करायला जातो काय करतो, बल्कमध्ये परचेस करतो. मग हा बिझनेसमॅन वाला आला, याच्याशी डील करणार आहे ज्यानं ओरिजिनल प्रोडक्ट बनवलाय. तो म्हणतो यार मी प्रोडक्ट तुझ्याशी परचेस करतो, बल्कमध्ये परचेस करतो. आणि जेव्हा त्यानं ते खरेदी केली असेल तर दॅट टाइम इज कॉल्ड एज कोणती किंमत, कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसचं मिनिंग काय असते, खरेदी किंमत. कॉस्ट प्राइसला कशाने प्रेझेंट करू आपण, सीपी न, की यार त्यानं काय केलं, त्याच्याकडून बल्क अमाऊंट मध्ये प्रोडक्ट परचेस केलं. आता परचेस केल्यानंतर तो घरात ठेवणार का, काय करणार, विकणार. सर विकण्याचं जाणार. मग जो जेव्हा विकणार त्या प्राइसला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणूया, सेलिंग प्राइस. आता तो विकायला जात आहे तर सेलिंग प्राइस. आणि सेलिंग प्राइसला जेव्हा आपण प्रेझेंट करणार आहे दॅट टाइम त्याला कशाने प्रेझेंट करू, एसपी. एसपी फॉर द सेलिंग प्राइस. आता विकताना माणसाला दोन गोष्टी, दोन या तीन गोष्टी होऊ शकतात कोणत्याही पण बिझनेसमध्ये. एक, सगळे व्यक्ती काय विचार करतात की आपल्याला काय असायला पाहिजे, प्रॉफिट. सांगा या व्यक्तीला प्रॉफिट कधी होणार, यार प्रॉफिट कधी होऊ शकतो. सगळ्यात बेसिक की हा पर्सन याला विकणार आहे तो प्रॉफिट होणार आहे, तर प्रॉफिट कधी होण्याचे चान्सेस आहे, कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, है की नाही. मग पहिला की प्रॉफिट होण्यासाठी सेलिंग प्राइसची किंमत जास्त असेल कॉस्ट प्राइस पेक्षा, तेव्हा प्रॉफिट असेल. मग आता प्रॉफिट किती रुपयाचा झाला, किती फायदा झाला, हे कसं फाइंड करणार, दोघांचा आपण काय करणार आहे, डिफरन्सेस घेणार. सेलिंग प्राइस मधून काय कमी करणार आपण, कॉस्ट प्राइस. हे झालं आपलं प्रॉफिट. सपोज प्रॉफिट होत नसेल तर कशात विकणार आपण, लॉस मध्ये विकास. मग तुम्ही बिझनेसमॅन नाही बनू शकत. प्रॉफिट नाही झाला तर आपण विकणार कसं, कॉस्ट प्राइस मध्येच विकून टाका, कारण की त्या दरम्यान आपल्याला काय येणार, नो प्रॉफिट. आणि ज्या किमतीला परचेस केलाय त्या किमतीत विकला नाही जाणार. आणि लॉस मध्ये विकत असाल तर घर पण नाही चालवणार तुम्ही. ठीक आहे, नो प्रॉफिट आणि नो लॉस. सगळ्यात सेकंड, पहिली कंडिशन काय, प्रॉफिट कमवायचं आहे, प्रॉफिट होतच नाहीये, नो प्रॉफिट नो लॉस करा. मग नो प्रॉफिट नो लॉस मध्ये कसं पॉसिबल आहे की या दरम्यान सेलिंग प्राइस बरोबर काय होणार, कॉस्ट प्राइस होणार. तर दॅट टाइम नो प्रॉफिट नो लॉस. ठीक आहे एवढं. पण आता सांगा, जर नो प्रॉफिट नो लॉस झालं पण एखाद्यानं सांगितलं की सर लोकांनी ज्या खरेदी किमतीमध्ये परचेस केलं त्या किमतीला घ्यायला तयार नाही, मग शेवटी बिझनेसमॅन काय करतो, पैसे फसलेले आहे, घर चालू शकत नाही, दॅट टाइम सगळ्या शेवटी काय करतो, तो लॉस मध्ये विकतो. आणि लॉस मध्ये विकताना त्याची जे कॉस्ट प्राइस आहे ती काय असणार आहे, जास्त असणार कोणापेक्षा, सेलिंग प्राइस पेक्षा. म्हणून लॉसचा फॉर्म्युला काय असणार, कॉस्ट प्राइस मायनस कोणतं, सेलिंग. क्लिअर, समजलं. लास्ट कन्सेप्ट देन एक्झाम्पल स्टार्ट करूया. हे समजलं इथपर्यंत, ऑनलाईन मध्ये क्लिअर आहे सगळ्यांना. एक सांगा मला, एखाद्या पर्सनला लाईफ मध्ये प्रॉफिट होणार की नुकसान होणार, हे कोणती किंमत तय करते, कोणती प्राइस तय करते, ओरिजिनल प्राइस, कॉस्ट प्राइस या सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. एखाद्या व्यक्तीला बिझनेस मध्ये लॉस होणार या प्रॉफिट होणार, कोणती प्राइस तय करते, मग तुम्ही कधीच बिझनेसमॅन बनू शकत नाही. हा बरोबर आहे, तुम्ही फक्त पोपटपंची आहे. म्हणजे कसं आहे, क्लासमध्ये शिकवा, धड धड शिकून जातोय क्लासमध्ये, रिअल लाईफ मध्ये नाही बनू शकत. का नाही बनू शकत माहितीये का, सेलिंग प्राइस कधीच तय करत नाही आपल्याला लाईफ मध्ये फायदा होणार या नुकसान होणार. सेलिंग प्राइस म्हणजे काय, तुम्हाला सेल करावं लागणार. सेल इज नॉट इन अवर कंट्रोल. पेन विकून दाखवू शकता, मुश्किल आहे. का, कारण की माहितीये का, हा जर जबरदस्त जरी पेन असेल, खूप चांगला पेन असेल, तुमची डिमांडच नाही, कस्टमरची डिमांड, किती ओरडा, पेन घेणार का तो, नाही घेणार. लॉकडाऊन लागलाय, शानदार प्रोडक्ट बनवलाय, लोक घेतील का, नाही घेतील. का नाही घेतील, त्याला गरज नाही ना. सेल सगळ्यात मुश्किल काम आहे. सगळ्यात सिंपल काम काय, शॉपिंग सगळ्यात सिंपल काम आहे. पैसे देण्यात आले, शॉपिंगला तुम्हाला काही वाटते, काही लागते का, अरे दनादन खरेदी करतो आपण. ठीक आहे, परचेस करताना खूप सिंपल परचेस आहे यार, परचेसिंगला डिफिकल्ट आहे का, नाही. सेल्स इज अ डिफिकल्ट. मग एखाद्या पर्सनला प्रॉफिट होणार या लॉस होणार तर कशावर आहे, वन इज द कॉस्ट प्राइस. का कॉस्ट प्राइस, लक्षात. डीमार्टचे फाउंडर राधाकृष्ण दमानिया काही वर्षा अगोदर बिग बाजार म्हणून एक ब्रँड होता, नाव ऐकलंय का, बिग बाजार.
बर्बाद झाला बिग बाजार, गायब झाला इंडस्ट्रीमधून. कोथरूडला बिग बाजार होता, आजूबाजूला होतं, सगळे बर्बाद झाले. ठीक आहे. फ्युचर ग्रुपचं कंपनी होती बिग बाजार, बर्बाद यासाठी झालं, याचं रिझन समजा. डिमांड काय करतो, जेव्हा तो एखादा प्रोडक्ट परचेस करतो, बल्कमध्ये प्रोडक्ट परचेस करतो. बल्क इन द सेन्स, सपोज एक पेनची किंमत आणि 1000 पेनची किंमत, खरेदी किंमत सेम असणार या डिफरंट असणार? डिफरंट असणार. कारण की मी जर एक पेन परचेस करत असेल, मे बी इज अ 10 रुपीज कॉस्ट, पण जर मी त्याला सांगितलं मला 1000 पेन पाहिजे, तो 10 रुपीजला विकू शकणार नाही. त्याच्याकडून आपण काय करू शकतो, कमी याच्यात. डिमार्ट वाला लॉजिक काय करतो, की एका पेनला एवढं कमी करून टाकेल. मी जस्ट एन एक्झाम्पल, जे 10 रुपयाचं प्रोडक्ट आहे, डिमार्ट वाला त्याच पेनला 2 रुपये 3 रुपये मध्ये घेऊन येतो. मग त्यांना ऑलरेडी काय केली माहितीये का, जे एमआरपी असते ना, ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी दाममध्ये तो प्रोडक्ट परचेस केला. जेव्हा प्रोडक्टच कमी दाममध्ये परचेस केलं, मग त्यानं किती जरी डिस्काउंट दिलं तरी तो फायदेमध्ये असतो. तर नेहमी हे लक्षात ठेवायचं, एखाद्या पर्सनला लाईफमध्ये प्रॉफिट होतो किंवा नुकसान होतात, ह्या टोटली डिपेंड करतात त्यांच्या कोणत्या किमतीवर, कॉस्ट प्राइसवर. ठीक आहे. कारण की जेव्हा तुम्ही खरेदी करता तर तुमच्याकडे राईट्स असतात, आपण बार्गेनिंग करू शकतो. परचेसच्या वेळेस बार्गेनिंग करणार ना, की विकण्याच्या वेळेस स्वतः बार्गेनिंग करणार, की नाही रे कमी करतो, नाही करत. ठीक आहे. परचेसिंगला बार्गेनिंग करण्याचे राईट्स असतात. म्हणून 2 फॉर्म्युले ऍडिशनल लिहून देतो, यात आलेलं नाहीये. फर्स्ट पुढे लागू शकतात, नेक्स्ट पेपरला लागू शकेल. प्रॉफिट पर्सेंटेज एखाद्याला होत असेल, हा शब्द आला, प्रॉफिट, पण काय आलं, पर्सेंटेज आलं. तर प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला असतो प्रॉफिट डिवायडेड बाय, प्रॉफिट कोणत्या किमतीवर होऊ शकतो, कॉस्ट प्राइस. माझ्या कंट्रोलमध्ये कॉस्ट प्राइस असेल तर मी हिला इंटू 100 म्हणणार, दॅट इज द प्रॉफिट पर्सेंट. एखाद्या व्यक्तीला लाईफमध्ये नुकसानच होत आहे, त्याचं रिझन पण कॉस्ट प्राइसच आहे, कारण त्याला कॉस्ट प्राइस कंट्रोल नाही केली. ठीक आहे. दॅट टाइम इज ऑल्सो लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. हे झाले 2 फॉर्म्युले, यापेक्षा वेगळं लागत नाही. ऍक्च्युली हा टॉपिक एवढं इंटरेस्टिंग आहे, एवढं डिफिकल्ट आहे, पण आपल्या एक्झाम मध्ये खूप बेसिक आहे. म्हणून नाही का, जेव्हा हा टॉपिक मी टीच केलं, एक आठवडा जातो पूर्ण टॉपिकला, 2-2 तासाची कंप्लीट करायला. तुम्हाला एकदम असे वरती वरती कंटेंट आहे. ठीक आहे, बेसिक वाले. चलो म्हणा, पहिला क्वेश्चन आता नॉर्मली बघा. अ पर्सन सोल्ड 15 शर्ट फॉर रुपीज. मग एक सांगा, 15 शर्ट विकले म्हणे, विकण्याची प्राइस किती आहे, 2900 विकताना. तो म्हणतोय विकताना त्याला लॉस किती झालं, 100 रुपयाचा लॉस झाला. यार 100 रुपयाचं झालं. 100 रुपयाचं लॉस, ही कोणती प्राइस आपली, सेलिंग प्राइस. 100 रुपयाचा काय झालाय, लॉस. तर आपण कॉस्ट प्राइस काढू शकतो. कारण की सांगा, लॉसचा फॉर्म्युला काय सांगा बरं, लॉस फॉर्म्युला काय लिहिलाय, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, असं आपण लिहिलं की नाही आता. ठीक आहे, आजच काहीतरी लिहिलंय, कारण की कॉस्ट प्राइस जास्त असते सर. मग मी इथं लिहिणार लॉसची व्हॅल्यू माझी 100 रुपये आहे. हा, लॉस आपला जो झालाय तो आहे आपल्याला 100 रुपयाचा. मग 100 रुपीज या दरम्यान लिहिलं. कॉस्ट प्राइस माहित नाहीये, आपण त्याला सीपीज लिहूया. पण विकण्याची जी किंमत होती ती किती आहे, 2900 रुपये. ही स्टेप समजत आहे. ठीक आहे. जर ती मायनस वाली 2900 या साईडला आली तर काय करणार, प्लस करणार. मग सांगा कॉस्ट प्राइसची किंमत किती होऊन जाणार आपली, 3000 रुपये अजून. करेक्ट ना. हे इथपर्यंत समजलंय की नाही, जे 2900 रुपये या साईडला आले तर प्लस होणार की नाही. मग कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू किती झाली, 3000, म्हणजे कॉस्ट प्राइस 3000 होते. पण प्रश्न असा विचारण्यात आला, एका शर्टची किंमत सांगा. मग आपण असं म्हणूया की आपण जे 3000 रुपये दिले समोरच्या व्यक्तीला, त्यामधून किती शर्ट परचेस केले होते, 15 शर्ट. मग एका शर्टची किंमत काढायची आहे. मग आता एका शर्टची किंमत कसं काढणार तुम्ही, 3000 ला 15 न काय करणार, डिवाइड. ठीक आहे, असंच काढतात ना, पक्का. ठीक आहे. ओके, तर 15 वन जार 15 किती, 2000. तर एका शर्टची किंमत किती आहे, 200. 200 इज आन्सर. एक आईस्क्रीम कोनची प्राइस जर मी 10 रुपये सांगत असेल आणि 100 रुपये तुम्हाला देत असेल, तर किती आईस्क्रीम कोण येणार, 10 येणार की नाही, 10. पक्का. आणि जर 300 रुपीज दिले तर किती आईस्क्रीम कोण येणार, 30 येणार. तर ते येत आहे ना डिवाइड, मग तसे यायला पाहिजे. बस कन्सेप्ट तर समजत आहे ना की काय चालू आहे. या कन्सेप्टला रिवाइज करायचं, कारण की डबल नेक्स्ट मॅथ्स राहणार तुमचा बाकीचा. मला एक सांगा, लास्ट लेक्चर माझं मॅथ्स झालं. लास्ट लेक्चर मध्ये मी काही टॉपिक तुम्हाला कन्सेप्ट लिहून दिले होते, रिवाइज केला असेल. कोणकोणते कन्सेप्ट आले खरं सांगा. रेशो अँड प्रोपोर्शन पहिला, सेकंड कन्सेप्ट टाइम अँड वर्क, तिसरा कन्सेप्ट टाइम अँड डिस्टन्स. झालाय की नाही. मग आता डबल डबल ते काही कंप्लीट नाही करणार, डायरेक्टली सवाल. ठीक आहे. यांनी विचारण्यात आलं बघा, यांनी काय विचारण्यात आलं, अन ॲथलीट्स रन 200 मीटर रेस, टाइम किती लागला म्हणे,
24 सेकंद. मग त्यांनी विचारली याची स्पीड काय, सांगा पहिले स्पीडचा फॉर्म्युला काय असतो. डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता हा आपला बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता आपण यार हे बघणार डिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. 200 मीटर. हे झालं डिस्टन्सची व्हॅल्यू 200 मीटर डिवायडेड टाइमची व्हॅल्यू किती आहे 24 सेकंद. म्हणजे हेच आपला आन्सर असायला पाहिजे मीटर पर सेकंड मध्ये. पण आन्सर विचारताना काय करतोय आपल्याला तो किलोमीटर पर अवर. मग सांगा मीटर पर सेकंडला किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सपोज जर एखादा एक्स मीटर पर सेकंड आहे त्याला किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट करताना काय करतो आपण 18/5 न मल्टिप्लाय करा किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. जर आपली स्पीड एक्स किलोमीटर पर अवर आहे आणि जर मला मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे असेल तर एक्स 5/18 मीटर पर सेकंड मध्ये होणार. हे कन्सेप्ट लास्ट लेक्चरला झालेला आहे. तुमच्यापैकी जर कोणी अबसेंट असेल त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ अवेलेबल आहे. त्या व्हिडिओ नक्की बघा, कारण की हे 2-3 लेक्चर जे तुम्हाला मी देणार आहे ना 100% तुमचा स्कोर बूस्ट करेल. तुम्ही दिवसभर बाकीचे लेक्चर अटेंड केले पण त्यामानाने तुम्ही स्वतः मॅथ सगळ्यात बेस्ट होतं. मी स्किप केलं त्याला. ठीक आहे, तुम्ही यातच पुढे जाणार. बाकीमध्ये थोडंसं तर्क वितर्क होता ना, हे लागणार जी की नाही येणार आणि हे नाही येत आहे. यात तुमचं 100% शुअर असणार. मग ही माझी मीटर पर सेकंड आहे की नाही. मग या मीटर पर सेकंडला किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट करताना जस्ट कशानं 18/5 न मल्टिप्लाय करणार. माझा आन्सर किलोमीटर पर अवर मध्ये. मग आपण जेव्हा डिवाइड करायला जाणार बघा, डिवाइड करताना सगळ्यात बेस्ट 2 न डिवाइड केला तर हा किती 40 येणार. 40 आला. आता 40ला डिवाइड करता येतो 4 न. जर मी याला 4 न डिवाइड केलं तर 4 किती 6 जा. 4 किती 10 जा. 6 न डिवाइड केलं 6 1 जा 6 किती 3 जा. तर 3 इंटू 10 किती होते 30. तर आन्सर इज 30 किलोमीटर पर अवर. हा वाला आन्सर असायला पाहिजे. 30 किलोमीटर पर अवर म्हणजे ऑप्शन नंबर कोणता ती आन्सर. ठीक आहे, कम्प्लिटेड. तो हा कन्सेप्टचे व्हिडिओ पहिले बघून घ्यायचा ना यांचे. हा डायरेक्टली फॉर्म्युला इथं लिहिण्यात आला. नेक्स्ट हा एक्झाम रेशो झालाय मागच्या वर्षी, मागच्या आठवड्यात. रेशो मध्ये काय करतो आपण साधा फक्त डिवाइड करतो आणि युनिट सेम असायला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं रेशो ऑफ द 150 ग्राम. हा, आणि रेशो घेताना फक्त आपण डिवाइड करतो. डिवाइडेड टू किती 3 kg. आता एक सांगा रेशो जेव्हा काढला जातो हा तर डिव्हिजन आहे, पण रेशो म्हणतो जेव्हा तुम्ही रेशो घेता तर रेशो मध्ये काय असायला पाहिजे हमेशा स्मॉलेस्ट युनिट असायला पाहिजे. स्मॉलेस्ट फॉर्म असायला पाहिजे म्हणजे तो नंबर तुम्ही छोटात छोटा लिहायला पाहिजे. सेकंड रेशो घेताना काय असायला पाहिजे दोघांचं सेम युनिट असणं गरजेचं आहे. दोघांचं सेम युनिट असेल तर रेशो घेता येतो. मग आता सांगा हा जो नंबर आहे हा ग्राम मध्ये आहे आणि हा केजी मध्ये आहे. तर केजीला कन्वर्ट करूया. सांगा 1 kg म्हणजे किती ग्राम. मॅथ्स नाही आलं जीवनात काही नाही आलं तरी चालेल. 1 kg अर्धा किलो माहित नसेल तर लोक मारतील आपल्याला. काय शिकलेला मुलगा आहे की नाही. ठीक आहे, बाकी नाही आलं तरी चालेल, अनपढ राहिलं बेटर आहे. पण हे व्यवहार खूप गरजेचं आहे. असं कधीच नाही असायला पाहिजे की पडलेला माणूस म्हणजे शिकलेला माणूस पण त्या बेरोजगार आहे. हे खूपच बेकार लेबल लागतंय. ठीक आहे, एक छोटीशी स्टोरी सांगतो यावर जाऊया. एकदा एक व्यक्ती खूप गरीब माणूस मेहनतीनं आपलं घर चालवत आहे. हा, आणि अनपढ अनएज्युकेटेड. मग त्या व्यक्तीला वाटलं यार आपण तर शिकलो नाही पण आपल्या मुलांनी पुढे चांगल्या प्रकारे एज्युकेशन घ्यावं. सगळ्या आई वडिलांना वाटलं मी नाही शिकलो पण माझ्यापेक्षा माझा मुलं मुली पुढे चांगलं शिकावं. मग त्याचा एक मुलगा होता. हा माणूस काय करायचा माहिती का समोसा कचोरीचे स्टॉल लावायचा. समोसा कचोरी सकाळी सकाळी तळणार कारण की याला काही नॉलेज नाही लागत ना. समोसा कचोरी तळली एकदम सगळ्यात बेस्ट बनवणार सगळ्यात चांगलं. मुलाला शिकवलं. मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. इंग्लिश मीडियम मध्ये चांगला बोलू लागला. मिट्टू सारखे एकदम पटापट इंग्लिश पडताना मुलाला विचार केला की आपल्याकडे पैसे आले तर आता फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये टाकूया. युएस मध्ये पाठवलं. आता मुलगा युएस मध्ये गेला. युएस मध्ये एकदम इकॉनॉमिक्स वगैरे शिकून आलाय. आणि जेव्हा मुलगा रिटर्न येतो म्हणजे मोठा मुलगा झालेला रिटर्न आलाय. रिटर्न आल्यानंतर जेव्हा तो बाहेर बसतो घराच्या समोर मराठी न्यूजपेपर नाही वाचणार एकदम इंग्लिशवाला. इंग्लिशवाला कोणता माहिती का इकॉनॉमिक्स टाइम्स बिझनेस स्टँडर्ड एकदम हायफाय न्यूजपेपर वाचून बसला. आता इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये एक न्यूज आली की काही दिवसानंतर मंदी येणार आहे. रिसेशन स्टार्ट होणार. जसं आता न्यूज आहे की नाही वॉर चालू आहे मंदी येणार लोक प्राइस वाढवणार. वडिलाला म्हणतो मुलगा पप्पा मंदी येणार नाही पुढे बिझनेस सगळे ठप्प पडतील तर थोडं सांभाळून राहा. आपलं बिझनेस ठप्प पडेल समोसा कचोरी चालणार नाही कारण की काय येणार आहे मंदी येणार आहे. वडिलांनी विचार केला मी तर शिकलेला नाहीये माझा मुलगा बहुत मोठ्या कॉलेजमध्ये युएस मध्ये गेलेला आहे मंदी येणार आहे तर आपण काय करू उद्यापासून समोसा कचोरी कम बनवू. मग वडील दुसऱ्या दिवशीपासून समोसा कचोरी कम बनवू लागले. जे फेमस होते त्या सिटीज मध्ये लोक लाईन मध्ये यायचे पण लोकांना सांगायचे भेटणार नाही कारण की कप बनवलेलंच नाही.
काही दिवस लोक लाईनमध्ये लागले, मग लोकांना माहिती की यार मिळतच नाही, लोक कमी झाले, आणि हळूहळू काय झालं माहितीये का, लोक येणं बंद झाले. आणि मग एक दिवस असं झालं की दुकान पूर्णतः बंद झाली, आणि बंद झाल्यानंतर वडील आणि मुलगा समोरासमोर बसलेला आहे, आणि वडील मुलाला म्हणतोय, बेटा तू खरं सांगत होता की काय येणार आहे, मंदी येणार आहे, मंदी आली. तर सांगा, मंदी खरंच होती का? समोसा कचोरीसाठी मंदी होती का? मंदी वेगळ्यासाठी होती. आपण कशावर मंदी टाकली? त्यांनी समोसा कचोरीवर मंदी टाकून दिली. तर कधी कधी जास्त शिकलेले लोकच वायफळ काम करतात, गरीब लोक नाही करत. अनपढ माणसं कधीच प्रॉब्लेम क्रिएट नाही करत. क्रिएट करणारे एज्युकेटेड लोक आहेत. लग्नात पण क्रिएट करणारे एज्युकेटेड लोक आहेत. थोडं शिकलं का बायको ही नाही पाहिजे, एज्युकेटेडच पाहिजे. वापर इथपर्यंत क्रिएट होऊन जातं. ते सगळं गडबड एज्युकेशन लोकांनी केलं. ठीक आहे. तर पहिले नॉर्मली बघायचं व्हॉट इज द डिफरन्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आता 3 kg म्हणजे किती ग्राम झाले? 3000 ग्राम. मग त्याला रेशो मध्ये पहिले लिहून टाकूया की 3000 ग्राम म्हणजे आता लिहिताना हा 150 ग्राम डिवायडेड बाय 3000, असं आलं की नाही? मग आता 0 डिवाइड करून टाका. हा झिरो कॅन्सल तुमचं. 15 डिवाइड केलं 1 जार, 50 किती 2 जार, म्हणजे 20 येणार. देन व्हॉट इज द रेशो? रेशो लिहिताना फक्त इथं 2 डॉट देतात. काय आन्सर होता? 1:20. तर 1:20 वाला सी इज द आन्सर. रेशो अँड प्रपोर्शन लास्ट टॉपिकमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले होते. काही नोट्स आहे ते आवर्जून बघा, कारण की आतापर्यंत या तुमच्या बॅचचे सीईटी स्पेशल सॅटर्डेवाली 2 लेक्चर कंडक्ट केले. हा दुसरा लेक्चर आहे. पण हे 2 लेक्चरवर पण भरपूर नॉलेज आहे, त्यामध्ये सगळे टॉपिक खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले होते. ठीक आहे सर, पुढे जाऊ, चालेल? ठीक, नेक्स्ट. देर आर द 1500 सॅक्स इन अ गोडाऊन. गोडाऊन मध्ये एवढे, सॉरी 1500 म्हणतो कधी, 500. ठीक आहे. आउट ऑफ 15% ऑफ अ राईस, त्यामध्ये 15% राईस आहे म्हणे. देन हाऊ मेनी सॅक ऑफ अ राईस आर देन अ गोडाऊन. तर राईसचे किती आहे? तर नॉर्मल गोष्ट आहे, आपण पर्सेंटेज आताच बघितलं की नाही. हा टॉपिक कोणता आहे? पर्सेंटेज आहे. हा टोटल आहे म्हणे. टोटल किती आहे? 500. त्या 500 पैकी राईस किती पर्सेंटेज आहे? 15%. तर आपल्याला काय फाइंड करायचं जस्ट, की 15% या नंबरचं किती येणार. मग आता पर्सेंटेज आपण कसं लिहिणार? 15%. कोणाचं 15%? 500चं. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. हे स्टेप समजली सगळ्यांना? ठीक आहे. मग आता सांगा, पर्सेंटेज जेव्हा दिलेला असतो त्याला कसं लिहिता तुम्ही? 15 काय लिहिणार पुढे? डिवायडेड बाय 100, कारण की पर्सेंटेज तो सिम्बॉल कॅन्सल. ऑफ म्हणजे मॅथ्स मध्ये काय असतो? इनटू. हे नंबर काय झाला सर? 500. असं. ठीक आहे. तर यानंतर इथं डबल झिरो करूया. हा 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. तर सांगा 15 5 जार किती? 75. तर 75 ओनली आन्सर आहे. हा आन्सर आहे. ठीक आहे. तर 75 म्हणजे सी इज द ऑप्शन. पर्सेंटेजवर 2 प्रश्न आले. मागच्या वर्षी प्रॉफिट अँड लॉसवर 1 प्रश्न होता, रेशोवर 1 प्रश्न होता, टाइम. ह्यासाठी सांगतोय की टॉपिक माहित करा की कोणत्या टॉपिकवर आहे. नॉर्मली सांगा, ए कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन अ 12 days. ए म्हणतो एक काम तो 12 days मध्ये कंप्लीट करतो. बी कॅन कम्प्लीट अ वर्क इन अ 18 days. इफ ए अँड बी वर्क टुगेदर देन हाऊ मेनी डेज दे कम्प्लीट द वर्क. तर ए आणि बी मिळून तो काम किती दिवसात कंप्लीट करेल? कोणता टॉपिक आहे? हा हा इफिशियन्सी म्हणजे कोणता? टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. आपण याला फॉर्म्युलीज पण लिहून दिलं असेल मी. फॉर्म्युली पण लिहून दिला आणि बेसिकनं पण सांगितलं होतं काय असतं. दोन्ही मेथड समजून घ्या, कारण की फॉर्म्युला एका टाइमचाच क्वेश्चन आहे, एका मिनिटाचा सवाल पण नाही. फॉर्म्युल्यात कसं असते बघा, ए नावाचं व्यक्ती एक काम करत असेल, लास्ट लेक्चरला याचा कन्सेप्ट झालाय, आणि त्याला एम डेज लागत असेल. ए नावाच्या व्यक्तीला काम कंप्लीट करायला एम डेज लागत असेल, आणि बी नावाचा व्यक्ती तोच काम करतोय तर त्याला एन डेज लागत असेल, आणि दोघांनी मिळून जर ते काम करत असतील तर किती दिवस लागणार? तर सिंपल फॉर्म्युला एम इंटू एन. आपण काय करणार? एम प्लस एन. बस हा आन्सर आहे. यावर तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. क्वेश्चन एकदम बेसिक आहे. ठीक आहे. दोघांनी मिळून जर काम केलं असेल तर एक सांगा, या एक्झाम मध्ये ए नावाच्या व्यक्तीला किती दिवस लागतो? 12 days. बी नावाच्या व्यक्तीला तेच काम करायला किती दिवस लागणार आहे? 18 days. तो म्हणतो दोघांनी मिळून काम केलं तर सांगा किती होणार. मग दॅट टाइम आपण असं लिहिणार 12 इंटू किती यार? 18 डिवायडेड बाय 12 प्लस 18 किती होतात? 30 होता. 30. बस असं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार, 6 न डिवाइड करणार, 6 किती? 2 जार. 6 किती?
फाईव्हचा आता फाईव्हनं तर डिवाइड होणारच नाही. म्हणून सांगा 2 × 18 किती 36. 36 डिवायडेड बाय 5 वाला ऑप्शन पाहिजे. तर 36 ला जर जेव्हा तुम्ही 5 न डिवाइड करता, ठीक आहे, तर 7 पॉईंट किती येणार